कोण याच्यासाठी उपोषण करणार आहे? झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे, पण जो 17 प्लाझा आहे, जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय, त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे. त्यात 100 करोडचा भ्रष्टाचार झालाय, त्याची सुद्धा इन्क्वायरी झाला पाहिजे. याच्यात कोणाचे हात पिवळे झालेत हे सुद्धा त्यात निघायला पाहिजे. ही पण माझी मागणी असणार आहे. या मागणीसाठी मी उपोषणाला बसणार. 12,000 मीटरचा प्लॉट आहे, म्हणजे किती करोडचा प्लॉट होता त्यावेळेस? तो 60 करोडला विकला गेलाय. आज किंमत काय आहे त्या प्लॉटची? 60 का 64 करोडला टेंडर दिलाय, ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे. का नव्या मुंबईतल्या बिल्डरने का नाही घेतला? मग त्यावेळेस नव्या मुंबईतल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आला आणि आत्ताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलाय. आणि तो आज तुम्हाला मी 60 ते 64,000 माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल, जास्त पण असू शकते, कमी पण असू शकते, पण मला वाटतं 70च्या आसपास